हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू SKG लर्निंग अकॅडमी। आज आहे 13 फेब्रुवारी 2024। आजच्या दिवसाचे जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स असणार आहेत ते आपण पाहणार आहोत। त्या अगोदर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। अशाच प्रकारचे रोजचे रोज चालू घडामोडीचे सेशन आपण घेऊन येत असतो। चला तर आजच्या सेशनला सुरुवात करूया। आजचा पहिला प्रश्न आहे, संगीत नाटक अकादमीचे क्षेत्रीय केंद्र कोणत्या ठिकाणी स्थापन केलं जाणार आहे? प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे हैदराबाद। हैदराबाद या ठिकाणी संगीत नाटक अकादमीचे क्षेत्रीय केंद्र स्थापन केलं जाणार आहे। हैदराबादमध्ये संगीत नाटक अकादमीचे क्षेत्रीय केंद्र सुरू केलं जाणार आहे आणि या केंद्राला दक्षिण भारताचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे। हे केंद्र दक्षिण भारत समृद्ध सांस्कृतिक वारसा वाढवण्यासाठी स्थापन केलं जात आहे। संगीत नाटक अकादमीचे दक्षिण भारत सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन देशाचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते करण्यात आलं होतं। संगीत नाटक अकादमी जी आहे याची स्थापना झालेली आहे 1953 मध्ये। संगीत, नृत्य आणि नाटक याच्या माध्यमातून भारतीय सांस्कृतिक वारसा जपला जातो। संगीत नाटक अकादमीचे मुख्यालय हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे। पुढचा प्रश्न पाहूया। चेन्नई ओपन टेनिस 2024 मध्ये पुरुष एकल किताब कोणी जिंकलेला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी सुमित नागल। सुमित नागल याने चेन्नई ओपन टेनिस 2024 स्पर्धेमध्ये पुरुष एकलचा किताब हा जिंकलेला आहे। तर सुमित नागलने जिंकलेला आहे चेन्नई ओपन 2024। चौथं संस्करण होतं आहे। 5 ते 11 फेब्रुवारी दरम्यान या स्पर्धा पार पडलेल्या आहेत। यामध्ये सुमित नागल याने SDAT स्टेडियममध्ये पार पडलेल्या चेन्नई ओपन एकलच्या अंतिम सामन्यामध्ये इटलीच्या लुका नार्दी याला हरवत हा किताब जिंकलेला आहे। सुमित नागल याने आपल्या कारकिर्दीतील 5वे आणि या सीझनचे पहिले ATP किताब जिंकलेला आहे। टेनिस रँकिंगमध्ये सुमित नागल हा 121व्या क्रमांकावर आहे। या स्पर्धेचं जे पहिलं संस्करण होतं सन 2018 मध्ये खेळवण्यात आलं होतं आणि आता 2024चं हे जे संस्करण आहे चौथं संस्करण होतं। पुढचा प्रश्न पाहूया। देशामध्ये राष्ट्रीय महिला दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी 13 फेब्रुवारी। 13 फेब्रुवारी या दिवशी देशामध्ये राष्ट्रीय महिला दिवस हा साजरा केला जात असतो। तर 13 फेब्रुवारी हा सरोजिनी नायडू यांचा जन्मदिवस आहे। राष्ट्रीय महिला दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो। त्या एक राजकीय कार्यकर्त्या आणि कवयित्री होत्या। नागरी हक्क, महिला मुक्ती आणि साम्राज्यवाद विरोधी विचारांच्या त्या समर्थक होत्या। सरोजिनी नायडू या देशातील पहिल्या महिला राज्यपाल होत्या। त्या उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल होत्या। सरोजिनी नायडू यांना भारत कोकिला नावाने देखील ओळखले जाते। 13 फेब्रुवारी 1879 रोजी त्यांचा जन्म झाला होता आणि हा त्यांचा जन्मदिवस देशामध्ये राष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो। त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय महिला दिवस जो आहे हा 8 मार्च रोजी साजरा केला जातो। पुढचा प्रश्न पाहूया। कोणत्या देशामध्ये भारतीय UPI पेमेंट सेवा सुरू करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी बी आणि सी। मॉरिशस आणि श्रीलंका या देशामध्ये नुकताच भारतीय UPI पेमेंट सेवा सुरू करण्यात आलेली आहे। तर भारतीय UPI पेमेंट प्रणाली जी आहे रुपे क्रेडिट कार्डसोबत 12 फेब्रुवारी 2024 रोजी श्रीलंका आणि मॉरिशस या 2 देशांमध्ये सुरू करण्यात आलेली आहे। UPI आणि रुपे कार्ड सेवा मॉरिशसमध्ये देखील सुरू केली गेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे राष्ट्रपती रणिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्या उपस्थितीमध्ये या सेवांची लॉन्चिंग करण्यात आलेली आहे। युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात UPI एक अशी यंत्रणा आहे ज्याद्वारे तत्काळ पेमेंट सेटलमेंट केली जाते। UPIच्या साहाय्याने तत्काळ मोबाईलधारक पैशांची देवाणघेवाण करतात। या अगोदरच सिंगापूर, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात, फ्रान्स, नेदरलँड, लक्झमबर्ग, स्वित्झर्लंड आणि नेपाळ तसेच UK या देशांमध्ये भारतीय UPI सेवा सुरू करण्यात आलेली आहे। पुढचा प्रश्न पाहूया। ICC अंडर-19 क्रिकेट विश्वकप कोणत्या संघाने जिंकला आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलिया संघाने ICC अंडर-19 क्रिकेटचा विश्वकप हा जिंकलेला आहे। तर ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यामध्ये भारतीय संघाला 79 रन्सने हरवत हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे। ऑस्ट्रेलियाने चौथ्यांदा हा अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। या अगोदर ऑस्ट्रेलियाने 1988, 2002, 2010 आणि यावर्षीचा 2024चा वर्ल्ड कप हा ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे। तर सर्वाधिक अंडर-19 वर्ल्ड कप हे भारताने जिंकलेले आहेत। भारताने एकंदरीत 5 वेळा ICC अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। सन 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 अशा 5 वेळा भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकलेला आहे। 19 जानेवारी ते 11 फेब्रुवारी दरम्यान या विश्वचषकाचे आयोजन दक्षिण आफ्रिकेमध्ये पार पडलेलं आहे। या स्पर्धांचे आयोजन 1988 पासून करण्यात येत आहे। पुढचा प्रश्न पाहूया। बिहार विधानसभेचे नवे सभापती कोण बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे नंदकिशोर यादव। नंदकिशोर यादव हे बिहार विधानसभेचे नवे सभापती बनलेले आहेत। तर नंदकिशोर यादव जे आहेत हे भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत आणि बिहार विधानसभेचे अध्यक्ष बनलेले आहेत। बिहारमधील पटना साहिब या ठिकाणाहून ते निवडून आलेले आहेत। बिहारमध्ये सत्ता परिवर्तन झाल्यानंतर या अगोदरचे विधानसभा अध्यक्ष अवध बिहारी चौधरी यांच्या जागेवर नंदकिशोर यादव यांची निवड करण्यात आलेली आहे।
तर बिहार राज्याचे सभापती, विधानसभेचे सभापती म्हणून निवड झालेली आहे. तर बिहार स्थापना झालेली आहे 22 मार्च 1912. राजधानी आहे पटना. मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि राज्यपाल आहेत राजेंद्र अर्लेकर. पुढचा प्रश्न पाहूया. केल्विन किप्टम यांचं नुकताच निधन झालं आहे. ते कोणत्या देशाचे धावपटू होते? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए केनिया. केनिया देशाचे प्रसिद्ध धावपटू होते केल्विन किप्टम आणि यांचं नुकताच निधन झालेलं आहे. केनिया देशाचे धावपटू होते. यांचं अनेक जागतिक विक्रम यांच्या नावावर आहेत आणि यांचं नुकताच अपघातामध्ये निधन झालेलं आहे. केल्विन किप्टम यांनी 2023 शिकागो मॅरेथॉन केवळ 2 तास 35 सेकंदामध्ये पूर्ण करून जागतिक विक्रम केलेला होता. तर केनिया देशाचे धावपटू होते केनिया. राजधानी आहे नैरोबी. चलन आहे केनियन शिलिंग आणि राष्ट्रपती आहेत विलियम रुटो. पुढचा प्रश्न पाहूया. अलेक्झांडर स्टब हे कोणत्या देशाचे नवे राष्ट्रपती बनले आहेत? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी फिनलंड. फिनलंड या देशाचे हे नवे राष्ट्रपती बनलेले आहेत अलेक्झांडर स्टब. तर फिनलंडमध्ये नुकताच राष्ट्रपती पदाच्या निवडणुका पार पडलेल्या आहेत आणि यामध्ये माजी पंतप्रधान राहिलेले अलेक्झांडर स्टब यांनी विजय मिळवलेला आहे. नॅशनल कोएलिशन ही त्यांची पार्टी आहे आणि त्यांच्या पार्टीने 51.6% मते मिळवलेली आहेत. फिनलंड हा उत्तरी युरोपमधील एक नार्डिक देश आहे आणि या देशाच्या नव्या राष्ट्रपतीपदी यांची नियुक्तीही झालेली आहे. तर फिनलंडची राजधानी आहे हेल्सिंकी. चलन आहे युरो आणि पंतप्रधान आहेत पेटेरी ऑर्पो. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच दयानंद सरस्वती यांची जयंती साजरी करण्यात आली. ही त्यांची कितवी जयंती होती? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी 200वी. दयानंद सरस्वती यांची नुकताच जयंती साजरी करण्यात आली आणि ही यावर्षीची त्यांची 200वी जयंती होती. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांच्या 200व्या जयंती समारंभासाठी त्यांचे जन्मस्थान असलेल्या मोरंबी टंकारा येथे आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबोधित केलेला आहे. दयानंद सरस्वती यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1824 गुजरातमधील टंकारा या शहरामध्ये झाला होता. त्यांचे मूळ नाव मूळशंकर असे होते. 1882 त्यांनी अजमेर या ठिकाणी परोपकारिणी सभेची स्थापना केली. 1875 त्यांनी मुंबई येथे आर्य समाजाची स्थापना देखील केलेली आहे. तर वेदांकडे परत चला ही त्यांची प्रमुख एक घोषणा होती. सत्यार्थ प्रकाश, वेदभाष्य, ऋग्वेदादी, भाष्यभूमिका ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातील झांबुआ येथे 7,300 करोड रुपयांच्या विकास कामांचे नुकताच लोकार्पण केलं आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी मध्य प्रदेश. मध्य प्रदेशमधील झांबुआ येथे 7,300 करोड रुपयांच्या विकास कामांचे नुकताच लोकार्पण केलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. तर मध्य प्रदेशमधील हे ठिकाण आहे झांबुआ आणि या ठिकाणी हे विकास कामांचे लोकार्पण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे 2 लाख महिलांना आहार अनुदान आयोगाच्या अंतर्गत मासिक हप्ता देखील वितरित केला गेला आहे. या योजनेच्या माध्यमामधून मध्य प्रदेशमध्ये विविध मागासवर्गीय जनजातीच्या महिलांच्या पोषक आहारासाठी 1,500 रुपये प्रति महिना दिले जातात. तसेच या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान आदर्श गाव योजनेच्या अंतर्गत 559 गावांसाठी 55.9 करोड रुपयांच्या निधीचे देखील हस्तांतरण केलं गेलं आहे. तर मध्य प्रदेशमध्ये या विकास कामांचं लोकार्पण करण्यात आलेलं आहे. मध्य प्रदेश स्थापना झालेली आहे राज्याची 1 नोव्हेंबर 1956 राजधानी आहे भोपाळ. मुख्यमंत्री आहेत मोहन यादव आणि राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल. पुढचा प्रश्न पाहूया. दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट कोणत्या राज्याशी संबंधित आहे, ज्याला उभारणीसाठी नुकताच मंजुरी मिळालेली आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी हरियाणा. हरियाणामधील दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट हा हरियाणा राज्याशी संबंधित आहे आणि याच्या उभारणीसाठी नुकताच मंजुरीही मिळालेली आहे. तर दीनबंधू छोटूराम थर्मल पॉवर प्लांट हरियाणा राज्यातील एक प्रकल्प आहे आणि याची क्षमता असणार आहे 800 मेगावॉट इतकी. हरियाणामधील यमुनानगर येथे हा उभारला जाणार आहे. यासाठी 6,900 कोटी रुपये खर्चाची तरतूदही केली गेली आहे. भारत हेवी इलेक्ट्रिकल कंपनीला या प्लांट उभारणीचे काम हे देण्यात आलेलं आहे. भेल 57 महिन्याच्या कालावधीमध्ये हे काम पूर्ण करणार आहे. हरियाणाच्या मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी हाय पॉवर वर्क्स परचेस कमिटीच्या बैठकीमध्ये या प्लांटच्या उभारणीसाठी मंजुरीही दिलेली आहे. आधीच्या युनिटपेक्षा या प्लांटची क्षमता ही 8% अधिक असणार आहे. कोळशाचा यामध्ये कमी वापर होणार असल्याने वीज देखील स्वस्त होणार आहे. तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी आवश्यक उपकरणे देखील या प्लांटमध्ये बसवली जाणार आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. नुकताच LIC म्युच्युअल फंडाचे MD आणि CEO म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए रविकुमार झा. रविकुमार झा यांची नुकताच LIC म्युच्युअल फंड जे आहे या फंडाचे MD आणि CEO म्हणून नियुक्तीही करण्यात आलेली आहे रविकुमार झा यांची. तर LIC म्युच्युअल फंडचे नवीन MD आणि CEO असणार आहेत रविकुमार झा. LICमधील त्यांना 30 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी डिसेंबर 2023पर्यंत कॉर्पोरेट धोरणांचे कार्यकारी म्हणून देखील काम हे केलेलं आहे आणि आता त्यांची LICच्या म्युच्युअल फंडचे MD आणि CEO म्हणून निवड करण्यात
आलेली आहे. तर हे होते आजच्या दिवसाचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे क्वेश्चन्स. सेशन कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.